नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर शेगडीला नैवेद्यासाठी जी मी साखर ठेवलेली ना ती आता मी थोडीशी खाऊन घेतली आणि थोडीशी सचिनसाठी ठेवणार आहे. कारण मग ती राहिली ना तर सकाळपर्यंत तशीच राहून जाईल आणि मग मुंग्या किंवा मग गॅसवर त्याला थोडंसं वाफेने ना ती वितळली जाईल आणि मग सगळं चिकट चिकट होऊन जाईल. म्हणून मी नैवेद्यापुरती ठेवलेली ना ती थोडीशी खाऊन घेतली. आज आपल्याला करायचं जाताना 7 कप्याचे घावणे. तर बऱ्याच वेळा संकष्टी असो किंवा गुरुवार असो ना माझ्याकडे पदार्थ काय बनवायचं म्हणजे गोडाचा पदार्थ काय करायचं ना हे खूप आधीपासून ठरलेलं असतं. कारण कसं असतं दर गुरुवारी नैवेद्याचं जेवण असल्यामुळे प्रत्येक गुरुवारी काय वेगवेगळं बनवायचं ना हे माझ्या डोक्यात थोडंसं ठरलेलं असतं. तर आता पूजेसाठी जे मी हंडा कळशी खाली ठेवून घेतलेले ना ते आता परत ठेवून घेते आणि ते ताजं पाणी भरून घेतले. सकाळी मी काही घेतलं नव्हतं कारण हंडा जो आहे ना मी एक दिवस म्हणजे सोडून मी भरते. कळशी मात्र मी रोज पाण्याची भरते, ताज्या पाण्याची, कारण तेवढं पाणी काही मला लागत नाही. ॲक्च्युली तसं आमच्याकडे पाणी 24 तास असल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही पाण्याचा. पण अगदीच कधीतरी एमर्जन्सीसाठी पाणी भरलेलं असावं ना म्हणून मी हंडा कळशी दोन्ही भरून ठेवते. आणि हे जे छोटं आहे ते साईडला असतं म्हणजे मला कधी डाळ बनवायची आहे, आपल्याला काही तांदूळ वगैरे धुवायचे तर त्याच्यामध्ये ते बरं पडतं. तर आज संकष्टी असल्यामुळे आज सगळ्याच गोष्टी नवीन वापरायच्या असं मी ठरवलेलं. तर आता हे जे 2 पॅन होते म्हणजे हे जे आपलं काय बोलतो याला वाडगं म्हणू शकतो किंवा असा मोठा बाऊल आहे जो स्टीलचा तो पण मी आज वापरायला काढणार आहे. आणि त्याच्या आधी ना दिवाळीमध्ये मी एक ट्रायप्लायचं छोटंसं पॅन घेतलेलं तर म्हटलं ते पण आज वापरायला काढू आपण. कारण काय असतं ना नवीन पदार्थ म्हणजे नवीन पदार्थ म्हणण्यापेक्षा जेव्हा आपल्याला नवीन गोष्टी वापरायच्या असतात ना त्याच्यामध्ये असं काहीतरी गोडाधोडाचं केलं तर छान वाटतं. म्हणून मी विचारच केलेला की म्हटलं आपण काहीतरी गोडाचा पदार्थ याच्यातच करूया आणि वस्तू पण आपण वापरायला काढूया. तर ना गॅसच्या शेगडीची अजून सवय होत नाही, थोडी सवय व्हायला थोडासा वेळ जाईल. मी ते किती वेळ करत होती पण ते काही बटन असं मला थोडंसं टाईटच वाटत होतं. तर आता थोडंसं पॅन गरम करून घेते मी म्हणजे याचे वरचे जे लेबल्स आहेत ना ते स्मूथली निघतील. तर या पॅनचं काय आहे ना वरती एक स्टिकर आहे तो तर इझिली निघतोय, पण याच्या ना बॅक साईडला बघाल ना तर एवढा मोठा लेबल आहे आणि तो निघेल की नाही मला थोडासा डाऊट आहे. कारण मी जेव्हा ते गरम करते ना तरी तो काही निघत नाही आहे आणि तो मी असाच काढायला गेला ना तरी पण त्याचं निघत नाही आहे. तर मी तरी पण ना थोडं गरम करूनच बघते, कारण मग जर मी तो धुवायला घेतला ना म्हणजे तर मग तो खूप अगदी चिकट होऊन जातं आणि मला काढणं खूप मुश्किल होऊन जातं. तर अशा वेळेस आता मी ना असंच बघते थोडं करून कसा निघतोय ते. मग म्हटलं राहू दे, ते थोडा वेळ गरम भांडं आहे ते तसंच ठेवते, थोडा वेळ बघूया निघतो का. आणि जे दुसरं माझ्याकडे छोटा बाऊल होता ना तो पण मी गरम करून घेतला आणि त्याचं स्टिकर्स इझिली निघाले कारण त्याचा तळ अगदी म्हणजे पटकन गरम झाला आणि स्टिकर काही खूप जास्त मोठे नव्हते त्याच्यामुळे पटकन निघाले. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना आपण जेव्हा ही जी भांडी आहेत ना आणून अशीच ठेवून देतो ना म्हणजे बराच म्हणजे 15-20 दिवस महिने आपण जर ते भांड्याचा स्टिकर काढला नाही ना तर तो तसाच राहतो आणि निघताना खूप प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही नवीन भांडं आणाल ना त्याचं स्टिकर काढून ठेवा आणि नंतर तुम्ही कधीही वापरा म्हणजे मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपल्याला ना पॅन वापरायला घ्यायचा पण मी तो घासून घेतला आणि ना त्याच्यात थोडंसं पाणी मी बॉईल करून ठेवते. कारण जेव्हा मी असे पॅन किंवा कढई वगैरे असं काही आणते ना तेव्हा त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी उकळवून टाकते म्हणजे घासताना किंवा त्याच्यावरती जे काही कोटिंगला पावडर वगैरे असते ना ते सगळं निघून जातं गरम पाण्याने. तर इथे मी नारळ पण किसून घेतला कारण 7 कप्याचे घावणे करायचे आणि म्हटलं अनायसे उद्या रविवार असल्यामुळे ना रविवारसाठी आपल्याला कधी वाटप वगैरे पण करायचं असतं तर मग होऊन जाईल आणि मग उद्यासाठी रविवारसाठी ठेवलं ना तर अजून थोडी गडबड होऊन जाते. म्हणून मग मी उद्यासाठी काहीच ठेवणार नाही आहे. आज जेवढं मला जमेल ना तर तेवढंच करायचं, पटापट करायचं असा विचार आहे माझा. तर जेवढं मला पाहिजे ना 7 कप्याच्या घावण्याला तेवढं मी बाहेर काढून ठेवलं आणि बाकीचं जे आहे ते मी फ्रीजरमध्ये स्टोअर करायला ठेवणार आहे. तर याच्यामध्ये बघा मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं आहे आणि ना नारळ अगदी मस्त खसखशीत असा आलेला. हा जो नारळ आहे मला पप्पांनी दिलेले नारळ असतात ना ते छान अगदी म्हणजे असे काय बोलतात त्याला खोबरं ना त्याचं छान असतं म्हणजे असं पातळ नसतं, मस्त ते त्यांना ते समजतं की नारळ कसा असेल. मला तेवढं असं कळत नाही नारळातलं, पण मी प्रयत्न करते जेवढा नारळ आहे ना जेव्हा वाजवून घेताना ना त्याच्यात जेवढं पाणी कमी असेल ना तेवढं पाणी मी कमी बघून घेते आणि वजनाला थोडासा असं जाड घेते. कारण कधी काय होतं पाण्याच्या वजनामुळे तो पातळ निघतो आणि मग आपलं जे नारळ म्हणजे जो आपल्याला किसायला जातो ते सगळं चवचवीत खोबरं निघतं. तर उद्यासाठी मील प्लॅनिंगची थोडीशी तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी ना सगळ्या गोष्टी माझ्याकडे घरात या गोष्टी आहेत पण मील प्लॅनिंगच्या दृष्टीने ना मी सगळ्या गोष्टी मोजून म्हणजे ज्या मापलेल्या वस्तू असतात मार्केटमध्ये मिळतात ना तर तशा मापानेच घेऊन आली. मूग 1/2 किलो घेऊन आली आहे,
तूर डाळ आहे, त्याच्यानंतर मूग डाळ आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे मिरची तर माझ्याकडे संपलेलीच. ॲक्च्युली मला घ्यायची होती बेडकी मिरची, पण माझ्याकडनं काश्मीरी मिरचीचं पॅकेट उचललं गेलं. गूळ पण मला उद्या लागणारच आहे. मील प्लॅनिंगचे काही रेसिपी शूट करायच्या आहेत मला आणि ज्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. जरी माझ्यासाठी मील प्लॅनिंग असलं, म्हणजे माझ्या रुटीनमधल्या त्या गोष्टी असल्या ना, तरी त्या व्हिडिओमार्फत मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली आहे की आता माझी एक्साइटमेंट अजून खूप जास्त वाढली, कारण आपल्या या नवीन रेसिपीवर शूट करायला मला अजून छान मजा येते. पण कधी कधी असं होतं ना की वेळेअभावी मला त्या गोष्टी जमत नाही. पण मील प्लॅनिंगच्या व्हिडिओला ना बरंच खूप गॅप पडलाय, तर त्या सगळ्या गोष्टी मला परत चालू करायच्या आहे. तर म्हटलं उद्या संडे आहे, निवांत आपण शूट करू पण शकतो आणि तुमच्याबरोबर शेअर पण करू शकतो. तर आता सारण तयार करून घेते. बऱ्याच वेळा माझी आई काय करते, सारण गरम नाही करत. जेव्हा 7 काप्याचे घावणे करते तेव्हा, जेव्हा तिच्याकडे वेळ असतो ना तेव्हा ती छानपैकी गरम करते असं. पण जेव्हा वेळ नसतो ना तेव्हा ती असंच खोबरं आणि गूळ हातानेच असं कुस्करून घेते. त्याच्यात थोडीशी पाहिजे असेल तर वेलची पावडर वगैरे टाकते आणि मग ते ना ओलं खोबरं छान असं मिक्स होतं आणि मग ते पॅनवर, म्हणजे जे आपण घावणं असतो ना त्याच्यावरती ती लावते. कारण काय होतं, आई म्हणते की ते शिजलंच जातं ना आणि ते गरम होतं, त्याच्यामुळे ना ते वितळलं जातं आपोआप. त्याच्यासाठी वेगळं असं काही शिजवायची गरज नसते. तर इथे बघा, आता मी विचार करते कुठल्या गॅसवर म्हणजे मी घावणे करू, कारण घावण्याचं ना सगळीकडे खूप पीठ उडालं जातं, ते तुम्हाला माहिती असेल. तर त्याच्यामुळे मी विचार करते कुठल्या गॅसवर, कुठल्या शेगडीवर करू. पण मी म्हटलं पुढच्या फ्रंट साईडच्या शेगडीवरतीच करते. जोपर्यंत आता नवीन आहे तोपर्यंत थोडंसं एक असतं ना की अरे नाही, गॅस शेगडी खराब नाही झाली पाहिजे. तर आता मी जे पीठ आहे जे माझ्याकडे घरीच केलेलं असतं, म्हणजे मी करत नाही, शक्यतो मला आईच देते. आणि ज्यावेळेस मला करायचं असतं ना त्यावेळेस मी सगळे इन्स्ट्रक्शन आईकडनं लिहून घेते की तांदूळ कसे धुवायचे, मग ते कसे सुकवायचे आणि मग ते कसे दळून आणायचे, असं सगळं घरघंटीवरच आई पण दळून आणते. कधी कधी जेव्हा आईला वेळ असतो ना तेव्हा ती जात्यावर देखील जळते. तर हे ना थोडंसं जाडसर पीठ असतं घावण्याचं, तर ते ना मी असं हातानेच मिक्स करून घेते. कारण हे प्रमाण आणि ही पद्धत जी आहे मला आईनेच शिकवलेली आहे. कारण पेल्याने मिक्स करणार आणि चमच्याने मिक्स करणार त्याच्यात बराचसा वेळ जातो आणि असं हाताने केला ना तर त्याचा अंदाजा पण खूप व्यवस्थित येतो. कारण घावणे कधी जमतात आपल्याला नीट, तर त्याचं जर एकदा तुम्हाला प्रमाण कळलं ना तेव्हाच तुम्हाला, म्हणजे कितपत पातळ पाहिजे पीठ हे एकदा तुम्हाला प्रमाण कळलं ना तर घावणे आपले परफेक्ट होतात. नाहीतर मी सुरुवातीला ना एवढे घावण्याचं पीठ वेस्ट केलं ना की तुम्हाला काय सांगू. म्हणजे मला त्याचं प्रमाणच कळायचं नाही. कधी झालं तर अगदी पातळ व्हायचे, कधी झाले तर मग अगदी जाड होऊन जायचं आणि जी जाडी पडायला पाहिजे ना ती तर अजिबात नाही पडायची. आणि आता नवीन गॅस आहे तर मला थोडंसं असं झालं की अरे शेगडी आपली खराब होईल. मी आजच पूजा केली म्हणून ना मी काय करते, चारी साईडला, म्हणजे इकडच्या बॅक साईडला आणि या साईडला ना थोडासा जो आपला रियुजेबल टिश्यू नॅपकिन जो येतो ना तो असा ठेवून घेते. म्हणजे जे आपण घावणे करू आणि तेल वगैरे जे काही सगळं उडेल ना ते या टिश्यू नॅपकिनवरती उडेल अशी थोडीशी काळजी घेते. आणि एका साईडने मला सचिन ओरडतोय की अगं तिथे शेगडी आहे, त्याची फ्लेम मोठी होईल, त्याला पेट घेतला जाईल, कारण तो असा कागदासारखा आहे, तो तू नको ठेवू, शेगडी पुसता येईल. पण तरी पण माझं असं आहे ना की नाही माझी शेगडी खराब होईल. तर असो. तर आता आपण बघूया घावणे कसे करायचे. तर 7 कापायचे काही खूप, म्हणजे मी काही 7 थर करत नाही, 2 किंवा 3 थरमध्ये करते. तर पहिला घावणा आपण जो ओतून घेतला ना, म्हणजे घेतला ना की तो एका साईडने होत आला ना की त्याच्या एका साईडला म्हणजे अर्ध्या भागीला आपण जे सारण केलेलं असतं ते टाकायचं आणि जो एका साईडचा जो मोकळी बाजू असते ना ती त्याच्यावरती उलटवून घ्यायची. ती उलटवून घेतल्यानंतर ती एका बाजूने छान अशी शेकवून घ्यायची. आणि माझं थोडंसं चुकलं, ॲक्च्युली त्या साईडला मी सारण टाकायला पाहिजे होतं, मी या साईडला सारण टाकलं बघा. आणि आता आपण काय करायचं, दुसऱ्या साईडला ना घावण्याचं पीठ परत ओतून घ्यायचं. आता मला थोडासा हात उलटा करावा लागणार आहे कारण मी ना म्हणजे सारण उलट्या साईडला टाकलेलं. आता बघा आपण ह्या साईडला परत हे घावण्याचं बॅटर टाकायचं आणि ह्या साईडला जेव्हा होत आलं ना, म्हणजे घावण्याचं पीठ सुकत आलं, घावणं होत आला की मग आपण याच्यावरती ना परत सारण टाकायचं आणि मग तुम्ही परत हे परतवायचं आणि परत दुसऱ्या साईडला पीठ ओतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण 7 थर करतो ना तेव्हा आपला 7 काप्याचा घावणा तयार होतो. काम माझी पूर्ण म्हणजे संपलेली नाहीये, फक्त घावणे झालेले आहेत. तर ना आता हे पार्सल रिसीव्ह झालंय मला मिशोवरनं. तर हे पण अगदी रिझनेबल रेंजमध्ये, म्हणजे जे तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट केलेली, माझ्या किचनमध्ये जे एक छोटा व्हाईट कलरचा जो रॅक आहे त्याच्यासाठी तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट केलेली की ताई ते रॅक तू कुठून घेतलंयस किंवा कसं आहे. तर ते ना मी ॲक्च्युली शॉप्सीवरनं घेतलेलं आणि त्याची लिंक आता माझ्याकडे काही अवेलेबल नाही आहे.
तर तसंच ना मी एक वेगळं मागवलेलं आहे आणि यावेळेस मी मिशोवरनं मागवलेलं आहे. तर ते म्हणजे कुठलंही पार्सल असो, मग मिशो असो, अमेझॉन असो किंवा अजून कुठलीही गोष्ट असो, की ओपन करण्याची उत्सुकता खूप जास्त असते, मला काय आणि तुम्हाला काय. तर म्हटलं पहिलं ते आलंय तर ओपन करून बघू. आणि ना इथे ना काय ठेवायचं ना, तर जी माझ्याकडे मी मागे बॉटल आणलेली ना, तर त्यातली एक ना पाण्याची जी झिरपत होती ना, तर त्या बॉटलला ना आता पेंट करायचंय. सचिन पेंट करणार आहे आणि मग ती बॉटल आम्ही इथे ठेवायचा विचार करतोय किंवा मग ती वरती ठेवू, म्हणजे जशी बसेल तशी. फक्त आता त्याच्यावर पहिलं काय पेंट करायचा याचा विचार चाललाय. ॲक्रेलिकचे कलर तर आमच्याकडे आहेतच, म्हणजे सचिनचं पेंटिंग चांगलं असल्यामुळे तो विचार करतोय की याच्यावर काहीतरी पेंट करायचा म्हणून. पण बघूया आता काय होईल. तर चला आपण आता हे पार्सल ओपन करू. बघून तर क्वालिटी खूप छान वाटते. पॅकिंग एकदम. तर हे असं आहे आणि हे खूप छान आलंय बघा, म्हणजे ब्लॅक कलर मध्ये आणि थोडंसं डिझाईन आणि थोडंसं स्टायलिश पण आहे. माझं ते प्लास्टिकचं आहे, तर ते आता खूप म्हणजे जुनं पण झालंय ट्रेंडनुसार. तर हे खूप छान दिसतंय. तर हे ऍक्च्युली मी किचनमध्ये नाही, वेगळ्या एका ठिकाणी लावण्यासाठी आणलेलं आहे. कुठलं म्हणजे कुठे लावायचं ते मी तुम्हाला सांगते, पण क्वालिटी अगदी एक नंबर आलेली आहे याची. आणि याच्याबरोबर ना यावेळेस हे असे हुक आलेले आहेत प्लास्टिकमध्ये. आणि हे जे आहे ना, ते असं स्टीलचे हुक सारखे असतात ना, जसा खिळा लावतो तसे फिक्स होणारे आहेत आणि असे ते रिसीव्ह झाले. म्हणजे मला असं वाटतं मिशोची क्वालिटी खरंच खूप सुंदर यायला लागली. तर चला आपण बघूया की मी हे कुठे फिक्स करणार आहे ते. तर या प्रोडक्टमध्ये ना एक खरंच छान अशी गोष्ट आहे बघा. इथे हे दोन्ही होल आहेत जिथे आपल्याला हे लावायचं आहे तिथे, म्हणजे भिंतीवरती वगैरे. आणि हे डायरेक्ट जे आपण स्टिक करतो ना, तर त्याच्यामध्ये ना हे असं आहे बघा, म्हणजे जसं खिळा आपण मारतो ना भिंतीमध्ये वगैरे ठोकतो, तर तसं आहे. तर हे असं काढायचं आहे याच्यामधनं आणि हे आपण स्टिक करू शकतो. आणि हे आपण असं घालायचं आतमध्ये. हे बघा, हे याच्या आतमध्ये असा स्क्रू फिरवायचा. हे स्टिक इथे भिंतीला चिटकलं जाईल आणि त्याच्यावरती जर हा तुम्ही असा लावला ना, तर हे बघा, हे थोडंसं स्टायलिश पण दिसतंय आणि दिसायला पण खूप छान दिसतंय. किंवा मग नाहीतर त्यांनी असे भिंतीमध्ये जे आपण खिळे मारतो ना, खिळे ठोकतो, तर त्यासाठी पण हे दिलेलं आहे बघा. म्हणजे मग तुम्ही दोन्ही साईड म्हणजे कशाही प्रकारे यूज करू शकता. म्हणजे टाईल्स वगैरे असतील किचनमध्ये ना, तर त्याच्यामध्ये आपण हे वापरू शकतो. आणि बाकीच्या वेळेस जर भिंतीमध्ये वापरायचं असेल तर आपण हे पण लावू शकतो. तर मग छान आहे. म्हणजे मला असं वाटतं मिशोची ही क्वालिटी या प्रोडक्टची ना खरंच खूप सुंदर आलेली आहे. तर जो रॅक मागवलेला आहे तो मला इथे लावायचा आहे. तर इथे आमचे वॉशरूम आहे, टॉयलेट आहे, तर मला तिकडेच लावायचं आहे ते. तर ही भिंत म्हणजे छोटीशी किंवा मग इथे या साईडला, पण या साईडला अगदी समोर दिसेल म्हणून मी विचार करते याच्या बॅक साईडला, म्हणजे तसं पटकन दिसून येणार नाही. तर इथे ना माझ्याकडे छोटासा असा एक खिळा होता आणि त्याच्यावरती मी सगळं लावायची, म्हणजे जे काही रूम फ्रेशनर वगैरे जे काही असतात तसे. तर आता मी त्याच्यासाठी मागवलंय, तर तो तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की ते खरंच किती स्टिक होतं आणि कसं राहतंय ते. तर हा जो रॅक आहे ना, मी विचार करते असा इथे साईडला लावायचा, म्हणजे तो इथे व्यवस्थित राहील बघा. आता मी अजून तो पूर्णपणे स्टिक केलेला नाहीये, मला ते काढून स्टिक करायचं, पण माझ्याकडे इथे खिळा लावलेला होता तर त्याच्या बॅलन्सवर म्हणजे तो व्यवस्थित राहिलाय. हा बघा, इथे खिळा आहे, तर मी तो असंच त्याच्यावर तोपर्यंत ठेवलाय. तर मी काय करणार आहे, हे जे स्टिक्स आहेत ना ते इथेच हे करून म्हणजे ओपन करून इथे लावते, म्हणजे खिळ्याच्या पण आधाराने ते व्यवस्थित राहील. तसं ऍक्च्युली माझ्याकडे जो किचनमध्ये आहे ना, तो पण आता जवळपास माझ्या मते 6-7 वर्ष झाली मी लावलेला आहे, अगदी व्यवस्थित आहे. फक्त तुम्ही एकच काम करायचं ना, की ज्या दिवशी तुम्ही हे लावाल ना त्या दिवशी त्याच्यामध्ये काही ठेवायचं नाही, म्हणजे पूर्ण एक 12 तास तरी ना ते व्यवस्थित स्टिक व्हायला द्यायचं आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ठेवायचं वगैरे आहे ना ते ठेवायचं असतं. तर आता हे आपण काढून घेऊया स्टिकर्स. तर हे बघा, हे असे निघतात व्यवस्थित. हा बघा, हा असा याचा निघालेला आहे स्टिकर आणि याचा पण काढून घेऊया. तर हे बघा, हा पण निघाला. आता आपण व्यवस्थित इथे लावून घेऊ. जे मी हा माझा जो खिळा आहे ना त्याचा अंदाजा घेऊनच इथे लावते बघा.
तर आता हा व्यवस्थित याच्यामध्ये असा व्यवस्थित लागला जाईल, चिपकला जाईल. हे बघा. आणि याच्यामध्ये आता माझ्या बऱ्याचशा गोष्टी इथे राहतील पण, आणि दिसायला पण छान दिसेल. तर चला, एक काम झालेलं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुमचं काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा. या प्रॉडक्टची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी वरती टॅग देखील करेन आणि खाली लिंक पण शेअर करेन. किंवा त्याचबरोबर आहे ना, बऱ्याच वेळा असं होतं ना की मला कालच्या एक ब्लॉगला कमेंट होती की तुम्ही लिंक टाकली फ्लिपकार्टची आणि तो प्रॉडक्ट आहे मिशोचा. पण कधी कधी काय होतं ना, ब्रँड एकच असतो आणि त्यांचे सगळीकडे म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन, त्याचबरोबर मिशो अशा तिन्ही ठिकाणी त्यांचे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात. तर जिथे फ्लिपकार्टवर जर त्यांची सेम ब्रँड अवेलेबल असेल ना, तर मी फ्लिपकार्टचे प्रोडक्ट वरती टॅग करते आणि लिंक मात्र मी मिशोची देते. तर तुम्हाला कुठूनही म्हणजे फ्लिपकार्ट किंवा मिशो जिथून तुम्हाला स्वस्तामध्ये मिळत असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शका. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर पाहिजे असेल तर नक्की परचेस करा. उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.